इचलकरंजी महापालिकेने शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मोठ्या दिमाखात राबविली। रस्ते मोकळे होतील, वाहतूक सुरळीत होईल अशा घोषणा करण्यात आल्या। मात्र आता कारवाईचा दुसरा आणि अधिक कटू चेहरा समोर येऊ लागला आहे। ज्या जागांवर वर्षानुवर्ष छोट्या व्यावसायिकांनी आपला संसार उभा केला होता, त्या जागा आता आलिशान चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वापरल्या जात असल्याचे चित्र शहरात दिसत आहे। हातगाडीवाले, छोटे दुकानदार आणि रोजंदारीवर व्यवसाय करणाऱ्यांचे स्टॉल हटविताना प्रशासनाने नियमांचा बडगा उगारला, पण त्याच जागांवर दिवसभर गाड्यांची रांग लागते तेव्हा मात्र प्रशासन आणि वाहतूक शाखेने डोळे झाक केले जात आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। विशेष म्हणजे या मुद्द्यावर छोट्या व्यापाऱ्यांनी महापौरांकडे थेट तक्रार करत कार पार्किंगवरही कारवाई होईल का, असा सवाल उपस्थित केला होता। त्यावेळी महापौरांनी वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र आज तागायत प्रत्यक्ष कोणताही ठोस कारवाई दिसून आलेली नाही। त्यामुळे गोरगरिबांवर नियम आणि श्रीमंतांसाठी मोकळीक अशी भावना शहरात तीव्र होत आहे। शहर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जर सर्वसामान्यांच्या पोटावर पाय दिला जाणार असेल आणि त्याच जागा नंतर गाड्यांच्या पार्किंगसाठी राखीव ठरणार असतील, तर या कारवाईचा नेमका फायदा कोणाला झाला, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे। अतिक्रमण हटविताना प्रशासनाने कठोर चेहरा दाखविला, पण कार पार्किंगच्या अतिक्रमणावर मात्र मौन बाळगले। त्यामुळे ही मोहीम खरंच शहर हितासाठी होती की फक्त गरीब हटाव मोहीम होती, अशी मार्मिक चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे।